गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज आहे गुढीपाडव्याचा दिवस. आमची डोंबिवलीत शोभायात्रा आहे झी मराठीतर्फे. तर तिथे आम्हाला पोचायचं आहे 7-7:30पर्यंत आणि रेडी होणं बाकी अजून. मी इथून सिंचना म्हणजे आपल्या तन्वीकडे जाणार आहे आणि तिथे रेडी होऊन मग पुढे जाणार आहोत. कॅब जवळपास येईलच असं वाटते, माहिती नाही किती आम्ही लवकर आटपू म्हणजे आवरू सगळं रेडी होऊ. सो आता पटकन निघते आणि पुढे शोभायात्रेत काय होणार आहे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आता सध्या जाऊया आपण तन्वीच्या घरी. तर आम्ही सिंचूकडे येऊन इतक्या घाईत हे असे रेडी झालेलो आहोत. सिंचू बेबी आणि अर्धवट रेडी आहोत. तिथे जाऊन हेअर करणार आहोत. चला नाही खूप घाई झाली आहे. अर्धवट रेडी होऊन आम्ही निघालोय आता. चला बाय बाय बाय. फायनली अर्धवट अवस्थेत आम्ही रेडी होऊन निघालेलो आहोत आणि तन्वीने जी काही ज्योत पकडलेली आहे काय आहे. ऍक्च्युली हे खूप गरम आहे. आम्ही आता जस्ट वरती जाऊन तिचे हेअर केले आणि खालून फोन आला की आम्ही आलोय तिथे. आमचं असं झालं की चला अर्धवट केस सोडा आणि पटकन घेऊन चला. मग ते बॅगेत कसं टाकणार, तर पकडली, मशाल पकडली आणि आम्ही आता किल्ल्यावरती जातोय कल्ला करायला. सो ही महिमा तुला जपणार आहे मधली मीरा. सो आम्ही अशा तिघी जणी मिळून चाललोय काय शोभायात्रेला गुढीपाडव्याच्या. आणि थँक्यू तन्वी, माझे कॉल्स करून दिलेस तू. वीणा वाटत नाहीये मी, पण वाटून घ्या वीणा, मला माहितीच मी वीणा आहे. तर अशा पद्धतीने आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही अर्ध्या तासात पोहोचू. किती वाजता पोहोचू दादा? 1 तास. 1 तास. ठीक आहे, चला. उशीर झालेला आहे खूप जास्त. सकाळ लक्षात राहील. जो काय मरणाचा जुगाड केलाय आम्ही तन्वीने आणि मी, पण ठीक आहे, मज्जा आहे. हा पाडवा कायम लक्षात राहील. डायरेक्ट जाऊ दे. रॅली आपली एकच असणार. हो खूप मोठी हो, याच रॅलीत आम्ही जॉईन होणार आहोत. पोलीस काका. डोंबिवली आहे इथे. हो, मी पहिल्यांदा अशी रॅली बघतेय. म्हणजे मी कधी पाडव्याच्या रॅलीत आले नव्हते. ताई वाजवायचं ना ढोल. मस्तपैकी. वा वा. आम्ही इथे पोहोचलोय आणि इथे आमची धावपळ. घरून चिकू आणले होते ते खाल्लेत. काही ते नाश्ता आहे, पण आम्ही पटकन आता राहिलेलं रेडी होतो आणि जातो. खूप लेट झाले आपल्याला ना. काय करणार, मध्ये शोभायात्रा पण लागली. आता काय करणार. मी पुढे बसतो तुमच्याकडे. हे गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. खूप महत्वाचं गिफ्ट आहे. तुमचा पहिला आंबा. सगळ्या कलाकारांकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या या म्हणाला. आम्ही अशा शोभायात्रेत मी पहिल्यांदा आली आहे शोभायात्रेत आणि मला खूप मज्जा वाटते. सगळे एवढे फॅन सो खूप मज्जा येते आणि मी एन्जॉय करते. सगळे याराला मिस करतात सगळेजण आणि ब्लॉग बघतात ते. सो थँक्यू सो मच. जे जे सबस्क्रायबर इथे भेटले, प्रत्येकांना भेटणं शक्य नाही आहे. सो थँक्यू सो मच आणि मी मज्जा करते इथे.
हे असं फॅन फॉलोईंग मज्जा वाटते अशी सगळी. तर शोभायात्रा संपन्न झालेली आहे, खूप मज्जा आली आणि आता आम्ही निघतोय, गाडी आलेली आहे. चल बाय बाय. माझं घर मी डोंबिवलीतच राहते. तर मी घरी पोहोचलेली आहे आणि झी मराठीकडून आम्हाला खूप छान पाडव्याचं गिफ्ट मिळालेलं आहे. यार काय आहे? मँगो. अरे दूध बेटा, थांबा बघा मुलांना दम मिळतो का. यारा तुला सगळ्यांनी खूप विचारलं आज तिकडे यात्रेमध्ये, यारा कुठे आहे, यारा कशी आहे. सगळ्यांना शुभेच्छा दे पाडव्याच्या. सांग सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा म्हण. इकडे कशाच्या? अगं गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा म्हण ना. हा खूप शुभेच्छा. चालेल. अशा पद्धतीने छान पाडवा होतोय आमचा साजरा आणि कैलाशने माझ्या माघारी गुढी उभा केलेली आहे आणि आता छान आमरसपुरीचं बेत आहे. झी मराठीचे खूप खूप आभार की त्यांनी पाडव्याच्या दिवशी छान गोड गिफ्ट दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच. आणि मजा आली मला शोभायात्रेत खूप. मी पहिल्यांदा मुंबईतली शोभायात्रा म्हणजे अनुभवली. याआधी फक्त टीव्हीत आणि व्हिडिओजमध्येच बघत होते, पण खूप मजा असते आणि पुढच्या वर्षी मी नक्की आवर्जून जाईल त्या शोभायात्रा बघायला खास करून. सो मजा आली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हां चला पाय पडू. हे गुढी माता रांगोळी राहिली ना.